मंगळागौरीची कहाणी. ऐका मंगळागौरी तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक साधू येई अलक म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असं म्हणून तो पुढे जाई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अलक म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली तर साधूचा नियम मोडेल. मग तिनं तसं केलं. अशी भिक्षा झोळीत घातली. साधूचा नियम मोडला. त्या बाईवर साधू फार रागवला व त्या साधूने त्या बाईला मुलबाळ होणार नाही असा शाप दिला. मग तिनं त्यांचे पाय धरले व त्यांची माफी मागितली. साधूने तिला उशाप दिला. साधू म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा आडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल, असे बोलून साधू निघून गेले. हे सर्व तिनं तिच्या पतीला सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा आडला तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडितांचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली व वर माग म्हणाली. तेव्हा वाणी देवीला म्हणाला, घरदारं आहेत, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पण पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं माझ्या मागच्या बाजूस जा, तिथं एक गणपती आहे. त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. त्यातील एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगून नंतर देवी अदृश्य झाली. मग वाणी देवळामागे गेला. गणपतीचं दर्शन घेतलं. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्यासाठी घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. मग तो फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसामासी गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयताना मोठा आनंद झाला. दिवसामासी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला. काही दिवसांनी मामासोबत यात्रेस पाठवलं. मामाबाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींची भांडण चालू झाली. एक गोरी बुरकी मुलगी होती. तिला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय वांज आहेस तू? तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी वांज राहणार नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामानं ऐकलं. त्याच्या मनात आलं, हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुष्य होईल. परंतु हे घडावं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांची पंचायत पडली. कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल. त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेले. गोरज लग्न लावलं. उभयताना गौरीहारापाशी निजवलं. दोघे झोपी गेले. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन साप कऱ्यात शिरेल. मग अंगच्या चोळीनं कऱ्याचं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे सगळं घडून आलं. काही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ खाऊन झाल्यानंतर खुश होऊन त्या मुलाने तिला आपली अंगठी दिली. मग तो मुलगा पहाटे लवकर उठला व फराळाचे ताट त्याने त्याच्या सोबत घेतले व मामा भाचे कोणालाही न सांगता काशीस मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झाले, हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढं पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला पाठवलं. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याच्याबरोबर खेळणार नाही.
मग तिला रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. तिने आईबापाला सांगितलं. आईबापांची पंचायत पडली. हिचा नवरा कसा सापडेल याचा ते विचार करू लागले. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावं, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्मे केली, तीर्थयात्रा केल्या, ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौरी आडवी आली. त्या दोघांचे युद्ध झाले. यमदूत पळून गेले. गौरी तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. तेव्हा मामा भाच्याला म्हणाला, तुझ्यावरचं विघ्न टळलं, उद्या आपण घरी जाऊ. मग मामा भाचे काशीवरून निघाले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितले, इथे जवळच अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमानांना सांगितले. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्याने त्यांना घरी नेले. त्या मुलाचे पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्याने अंगठी ओळखली. मग मुलीच्या आईबापानं विचारलं, तुझ्याजवळ लग्नाची अशी कोणती खूण आहे? त्यानं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली. मग सुनेनं सांगितलं, माझं मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिचीच कृपा आहे. सासर माहेरची घरची दारची माणसं एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय.